तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज थंबनेल वरून तुम्हाला समजलं असेल की आज काय बनवणार आहे. तर आज बनवणार आहे स्पेशल सोया भुर्जी. तर आईने सोयाबीन आता तेच सोयाबीनची भुर्जी. तर आईने आता टाकलेले आहेत सोयाबीन, भिजत टाकलेले आहेत. म्हणजे 10 मिनिटं वगैरे टाकले होते गरम पाण्यामध्ये. आपल्याला ते बॉईल करायचे, त्यानंतर मग ते काढायचे आणि नंतर मग त्यातलं पिळून आपल्याला पाणी काढायचंय. आणि आता आई जे लागणारे साहित्य म्हणजे जे कांदा, टमाटर आणि जे काही आपल्याला फोडणीला द्यायचे ते जिरा, मोहरी आणि मिरची आणि थोडं अद्रक, ते आपल्याला आता तयार करायचे. म्हणजे आई आता कापते. तर आपण बघूया पुढे. व्हिडिओ तुम्ही बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा. तर मंडळी, इकडे बघू शकता आईने आता टमाटर घेतलाय आणि मिरची, इकडे कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर. टमाटर आपल्याला जास्त नाही घ्यायचं, तर आपल्याला अर्धा घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपले हे असतील सोयाबीन, त्याप्रमाणे हिशोबात आपल्याला टमाटर घ्यायचे. कारण जास्त टमाटर घेऊ नका, जास्त आंबट वगैरे होते. आणि आता हे आपल्याला टमाटर, आपले सोयाबीन आपल्याला आता मिक्सरला वाटायचे. आणि मिक्सरला वाटले एकदम एकदम मीडियम मध्ये वापरायचं, एकदम पावडर पण नाही करायची. ठीक आहे. तर मंडळी, आपल्याला सोयाबीनची भुर्जी बनवण्याच्या आधी तुम्हाला सोयाबीनचे फायदे सांगतो. तर सोयाबीन मध्ये खूप प्रोटीन असतात आणि ते खाल्ले तर आपलं पोट भरपूर भरलेलं, म्हणजे पोट भरपूर लगेच भरतं आणि खूप प्रोटीन युक्त आहे. तुम्ही डेली ते सोया चिप्स वगैरे, सोया कुरकुरीत असे जे फ्राय करून खाल्ले तर ते शरीरासाठी खूप चांगले आहेत. आणि हृदय आपला निरोगी राहतं, म्हणजे हार्टसाठी खूप छान आहेत आणि रक्त वाढण्यास सुद्धा मदत होते. असे फायदे आहेत. तर आपण बघूया आता व्हिडिओ. आपण आई बनवणार आहे पुढे, आपण कशी रेसिपी आहे ती बघूया. तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा. तर मंडळी, आता इकडे बघू शकता आपल्या आईने आता मीडियम प्रमाणामध्ये आपल्याला हे सोयाबीन मिक्सरला वाटलेले आहेत. आता आई गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. आणि थोडीशी लसूण घेतलेली आहे आईने, 2-3 नाही, किती लसूण, 2-3 आहे ना. हा, आपल्याला जास्त प्रमाणात नाही घ्यायची लसूण वगैरे. इकडे बघा, तर आपल्याला तेल टाकायचं इकडे. इकडे बघू शकता मंडळी, आईने आता तेल टाकलेलं आहे. आपल्याला जितकं पाहिजे तेवढे, जास्त पण टाकू नका, कारण भुर्जी सोयाबीन असतील तुमचे त्याप्रमाणे हिशोबात टाका. 4 माणसं असतील तर त्या हिशोबाने तेल टाकायचे तुम्हाला. इकडे आईने टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे, थोडी आता मोहरी टाकलेली आहे या बाजूला. आणि आता आई थोडं कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर आपण इकडे बघू शकता आईने आता कांदा वगैरे टाकलेला आहे. आणि जिरा मोहरी आपल्याला थोडी लाल झाली का नंतर कांदा टाकायचा आहे. आणि नंतर मग आईने मिरची टाकलेली इकडे बघू शकता तुम्ही. आता त्याच्यानंतर मग आई टमाटर टाकणार आहे. पण त्याआधी आपल्याला कांदा आणि मिरची थोडी लाल झाली तांबूस कलरची, तर त्याच्यानंतर मग आपल्याला टमाटर टाकायचं. पण आपण थोडा आधी आपल्याला फ्राय करायचं. थोडा रंग आला तांबूस कलरचा, थोडं तडका टाईप जिरा आणि मोहरी, तडका टाईप थोडी लाल झाली, तडतड करायला लागली की कांदा आणि मिरची टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं. तर याच्यामध्ये बघू शकता आईने लसूण सुद्धा टाकलेली आहे. तुमच्याकडे जर लसूण आणि अद्रकची पेस्ट असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आता बघा आई इकडे आता टाकते टमाटर. टमाटर सुद्धा आता आईने टाकलेलं आहे. थोडाफार फ्राय करायचं. इकडे बघू शकता तुम्ही. टमाटर लाल झाला त्याच्यानंतर मग जे काय हळद, मीठ वगैरे आहे ते गरम मसाला ते आपल्याला टाकायचे. इकडे बघा, आता आईने मसाला घेतला आपला घरगुती मसाला. नाही, हा घरगुती मसाला आहे ना. किती चमच टाकायचा? अच्छा, म्हणजे 1 अर्धा चमच आपल्याला मसाला टाकायचा आहे. ज्याप्रमाणे आपले सोयाबीन आहेत त्याप्रमाणे त्या हिशोबात. नंतर मग हळद टाकायची. इकडे बघू शकता. आणि नंतर मग जे गरम मसाला वगैरे असेल ते तुमच्याकडे तुम्ही टाकू शकता. इकडे बघा, बघू शकता. नंतर मग जे काय असतील तुमच्याकडे मसाले ते तुम्ही टाकू शकता. जास्त पण मसाले टाकू नका, नंतर मग टेस्ट आपली येऊन जाते त्याची. नंतर थोडा फ्राय करायचा आपल्याला. इकडे थोडा लाल झाला का नंतर मग हळद वगैरे काय असेल तुमचे तुम्ही टाकू शकता. थोडा मग फ्राय करायचं. आता इकडे बघू शकता आईने कोथिंबीर टाकलेली आहे.
आणि गॅस थोडी फास्ट आहे, म्हणजे मीडियम वर ठेवलेली आहे गॅस इकडे, ते बघू शकता. कारण तर ते लाल वगैरे फ्राय व्हायला थोडा टाइम लागतो. एकदम पण तुम्हाला करपवायचं नाही. नंतर मग गॅस थोडी स्लो करायची. हे बघ. आणि आता मग गॅस स्लो झाल्यानंतर मग आपल्याला जे मिक्सरला वाटायले सोयाबीन आहेत ते आपल्याला इकडे टाकायचे. ते बघू शकता आता आईने टाकलेले आहेत छान असे. तर मस्त फ्लेवर यायला तयार झाले आता. फ्लेवर मस्त छान बघू शकता इकडे. तर तुम्ही बघा सोयाबीन टाकल्यानंतर मग आपल्याला एकदम छान असे हे करते. जास्त पण गॅस थोडी स्लो करायची. सोयाबीन भुर्जी जसे आपण अंड्याची भुर्जी करतो त्या हिशोबानेच झालेली आहे. तुला बघू शकता इथे छान असे. तर आपल्याला चवीनुसार आता मीठ टाकायचे इकडे बघू शकता. थोडं एकदम जास्त नाही टाकायचं आपल्याला. तर मंडळी इकडे बघू शकता आपल्याला आता मस्त भुर्जी झालेली आहे तयार. हे बघू शकता बघा छान असा वास येतोय. कोथिंबीर वगैरे टाकलेलं त्याचा थोडा फ्लेवर आलेला आहे इकडे बघू शकता. काय झाकण ठेवायचं का वरती? नाही ना, थोडं ठेवायला लागेल झाकण आई बोलते. तर आणि मग 2-3 मिनिटं झाल्या का थोडे नॉर्मल वाफेवर थोडं हे झाल्याच्या नंतर मग बंद करायची गॅस. तर मंडळी तुम्ही सकाळच्या डब्याला चटपट अशी भाजी नसेल तुमच्याकडे तर चटपट साठी भाजी तुम्ही करू शकता. आणि आई नेहमी बनवतच असते माझ्यासाठी. तर मला सोयाबीनचे काही रस्सा असो, ओला रस्सा, सुकी भाजी आणि सुकी भुर्जी तर मला खूपच आवडते चपाती सोबत. आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता कारण ही भाजी पटकन होते. असं काही ना मिक्सरला असे वाटले की लगेच होते. कांदा टमाटर टाकून लगेच आपल्याला एकदम रेडी होऊ शकते पटकन. अशी ही भाजी आहे तर तुम्ही घरी करू शकता. तर मंडळी इकडे बघू शकता आईने भुर्जी रेडी केलेली आहे. आणि आईने ज्वारी बाजरीची भाकरी टाकलेली इकडे बघू शकता. खूप टेस्ट एक नंबर आले. अंड्याच्या भुर्जीपेक्षा भारी टेस्ट आलेली इकडे बघू शकता. आणि तुम्ही याच्यावर थोडं लिंबू वगैरे पिळवू शकता आणि त्यासोबत कांदा वगैरे घेऊ शकता. अशा प्रकारे आईने झटपट सोया भुर्जी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. तोपर्यंत बाय बाय.